सांगली भागातल्या माणसांना भेटण्याची एक फिलिंगच वेगळी असते असं मला वाटतं. तर मी मुंबईमध्ये राहते आणि मला आपल्या भागातलं कोण भेटलं की मला खूप छान वाटतं. आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलो वगैरे आहे ते नंतर समजलं, त्या माझ्या सिनियर आहेत वगैरे. आणि मग आम्ही चहासाठी वगैरे असं भेटणार होतो, तर आमचा प्लॅन ठरला चहासाठी, म्हणजे चहाला जायचं वगैरे. मी कुठे गेले होते ते सांगते. त्याआधी मी दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी डाळ खिचडी बनवून घेतली, कारण मी शिष्याच होतो दोघे जेवायला. दोघे असेल तर असं वरचंच काहीतरी आमचं बनवायचं चालू असतं. आणि आपण बाहेरच असलो आणि आपल्या जवळ असं कोण भेटली की खरंच मनाला एक आनंद होतो, आणि तो मला कायमच होतो असं म्हणायचं. मी आता आमच्या नवीन घरी राहायला आल्यानंतर माझी फर्स्ट ओळख कोणाशी झाली तर ह्या दीदींशी, म्हणजे स्वाती दीदींशी झाली आहे. चहासाठी गेलो होतो आणि असा वेगळा काही प्लॅन होता असं मला माहिती पण नव्हतं. त्यांनी आमच्यासाठी एक खास पाणीपुरीचा बेत केला होता. तर खूप छान असा मी एन्जॉय केला त्यांच्या घरी. 2-3 तास अशा गप्पा मस्त मारल्या आहेत. मग गावाकडच्या गप्पा होतातच असं भेटलं की इकडचं तिकडचं गावाकडचं, मग ती गावाकडची एक मज्जा. आता सुट्टीला रिसेंटलीच आम्ही दोघे पण जाऊन आलो आहे. मग ते इकडे काय झालं तिकडे काय झालं सगळं चालू होतं. आणि माझी श्रीषा फुल पाणीपुरी लव्हर आहे. पाणीपुरी नंतर शेवपुरीचा पण बेत होता. मग काय मज्जाच मज्जाच. श्रेयांला विचारलं तुझी फ्रेंड कोण, तर तो श्रीषा बोलतो. मग दोघांचं गेम खेळायचं चालू होतं आणि खूप छान असा एन्जॉय केला श्रीषानं आणि श्रेयाने पण. आणि आम्हाला पण थोडासा चेंज असा, खूप छान असा आमचा दिवस गेला हा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि फॉलो करायला विसरू नका. फॉलो करत नाही बरं का तुम्ही.